28 जानेवारीला बारामतीत झालेला भीषण विमान अपघात महाराष्ट्र अजून विसरला नव्हता, पण तेवढ्यात महाराष्ट्राला दुसरा सगळ्यात भयानक आणि मोठा बसलाय धक्का. दादांच्या विमानातील एक व्यक्ती वाचला. एक व्यक्ती अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे, ज्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. तब्बल आठवड्यानंतर ही धक्कादायक बाब समोर आल्याने सगळीकडे चर्चा सुरू झाली आहे. ज्यावेळी विमानातील प्रवाशांची यादी समोर आली तेव्हा त्या यादीमध्ये विमानात 6 जण बसले होते अशी माहिती आली. पण मृतदेह 5च सापडले. मग तो 6वा प्रवासी गेला तरी कुठे? तो प्रवासी नेमका कोण होता? मग तो व्यक्ती, त्याची बॉडी तिथे नाही आहे. मग तो व्यक्ती वाचला का? आणि तो वाचला असेल तर कसा काय वाचला? आणि सगळी माहिती अखेर समोर आली. या दुर्दैवी घटनेला आता 7 ते 8 दिवसांचा अवधी पूर्ण झाला आहे. तर आज अचानक मिळालेल्या या नवीन माहितीमुळे जनसामान्यांना मनात संशयाचे मोठे जाळे निर्माण झाले आहे. कालपर्यंत प्रसारमाध्यमांवर असा दावा केला जात होता की विमानात फक्त 5च व्यक्ती होत्या आणि 5 जणांचे मृतदेह सुद्धा सापडले. दादांची ओळख पटण्याचे एकमेव साधन त्यांच्या मनगटावरील घड्याळ ठरले होते. कारण घटनास्थळी जे मृतदेह पडलेले होते त्यांची ओळख निश्चित करणे तांत्रिकदृष्ट्या कमालीचे आव्हानात्मक होते. दादांच्या पार्थिवावर अंत्यविधी होऊन आता अनेक दिवस उलटले आहे. सुनेत्रा वहिनींनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ ग्रहण करून त्यांच्यासोबत असलेल्या अंगरक्षकांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांना सांत्वन सुद्धा देखील केले आहे. मात्र आता अशा प्रकारची धक्कादायक माहिती उघड झाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संशयाचे एक वेगळे वातावरण निर्माण झाले आहे. कारण या नवीन माहितीवर कोणाचाही सहजासहजी विश्वास बसत नाही. कुणी असा विचारही केला नव्हता की कालपर्यंत टीव्हीवर ज्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या किंवा वर्तमानपत्रात जे छापून आले होते ते सर्व आता निकालात निघाले आहे. कारण एक असे वास्तव जगासमोर आले आहे जे याआधी कधी मांडले गेले नव्हते. विमानात 6 जण सवार होते आणि मृतदेह मात्र 5 मिळाले. मग तो 6वा प्रवासी कोण होता? तो वाचला असेल का? आणि जर तो जिवंत असेल तर त्याचे नाव काय? हे संपूर्ण आता उघड झाले आहे. गेल्या 5 दिवसापासून तपास यंत्रणा अत्यंत वेगाने तपासीचे चक्र फिरवत होत्या. या सखोल चौकशीत 5 अत्यंत कळीचे पुरावे हाती लागले आणि अखेर काल त्या मुख्य संशयित व्यक्तीच्या मुसळ्यात आवळ्या आल्या आणि 6 तासांच्या कठोर चौकशीनंतर त्या संशयित व्यक्तीने सर्व काही कबूल केले. त्यांनी या भीषण अपघाताबद्दल असे काही गोप्य स्फोट सांगितले ते संपूर्ण प्रकरणाची दिशाच पालटली आहे. कालपर्यंत अख्ख्या महाराष्ट्राला शोकाकुळ होता, पण आज जे वास्तव समोर आलं आहे ते कल्पनेच्या पलीकडचं होतं. जर प्रवाशांच्या संख्येत अशी चाफवत आढळली असेल, तर एखादी व्यक्ती क्रॅश साईडवरून गायब झाली असेल, तर मग हा खरोखर अपघातच होता की पूर्ण नियोजित काही घातपात होता? मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण सविस्तर रिपोर्ट पाहणार आहोत. अखेर तो 6वा व्यक्ती सापडला, पण तो 6वा व्यक्ती नेमका कोण होता? ते अजितदादा होते का? किंवा दादांचा गेम झाला की दादासोबत घातपात झाला? की फक्त हा अपघात होता की पूर्ण नियोजित अपघात होता? बघूयात. 28 जानेवारीची ती भयानक रात्र आणि आजचे हे 6 दिवस. गेल्या 5 दिवसांपासून तुम्ही मीडियावर, सोशल मीडियावर पाहत होता की हे केवळ एक दुर्दैवी घटना आहे. पायलटची चूक केली, धुक्याचे प्रमाण जास्त होते किंवा काही तांत्रिक बिघाड झाला. वृत्तपत्रांवर सर्वत्र सांगितलं गेलं की विमानात 5 जण होते, 5 जणांचे मृतदेहही मिळाले. आपण सर्वांनी त्यावर विश्वास ठेवला. पण आता 7व्या दिवशी एक अशी अस्वस्थ करणारी वार्ता समोर आली आहे ज्याने या संपूर्ण प्रकरणाचा इतिहास मोडीत काढला. अशी माहिती जी आज स्पष्ट होणार होती, ज्याची पुष्टशी कल्पना पहिल्या दिवशी कोणाला आली नव्हती. कारण प्रत्येकाला असे वाटत होते जे डोळ्याने दिसते तेच खरे अंतिम सत्य आहे. परंतु आज जेव्हा तपास पथकांनी ती गोपनीय फाईल उघडली तेव्हा सर्वांना सर्वात मोठा धक्का बसला. आता प्रश्न असा उभा टाकलाय की जे विमान 6 जण चढले होते, मग ते 5च मृतदेह का आढळले? तो 6वा माणूस कोण होता? की तो या मृत्यूच्या सापळ्याचा मुख्य सूत्रधार होता, जो वेळ राहता विमानातून पसार झाला? अजितदादांची ओळख एका जळालेल्या घड्याळावरून सिद्ध करण्यात आली, पण ते घड्याळ खरोखर त्यांची होती का? आणि ते ज्या बॉडीवर मिळाली ती बॉडी अजितदादाचीच होती का? आज या व्हिडिओमध्ये आपण पहिल्या दिवसापासून ते नेमकं शेवटच्या 7व्या दिवसापर्यंतचा असा थरारक प्रवास करणार आहोत, जो तुम्हाला विचार करायला लावेल की आपण ज्या अपघाताला अपघात मानतोय प्रत्यक्षात एखादा भीषण कारस्थान तर नाही ना?
28 जानेवारी सकाळी 8:45 बारामतीच्या आकाशात लियाजेट 45 विमान हे गिरगटी घेत होते. अचानक प्रचंड मोठा स्फोट झाला आणि आगीचा लोळ जमिनीवर कोसळला. पहिल्या दिवशी सर्वांना वाटले की हे काहीतरी तांत्रिक बिघाड आहे, काही नाही तर काहीतरी अशी तांत्रिक बिघाड आहे किंवा टीव्हीवर सांगण्यात सुद्धा आलं की खराब हवामान होतं. वैमानिकाला धावपट्टीचा अंदाज आला नाही, पण आज उघड झालेल्या माहितीनुसार त्या दिवशी लँडिंगसाठी हवामान पूर्णपणे अनुकूल होते. मग ते विमान हवेतच 5 वेळा का विखुरले? सुरुवातीला जे वास्तव दडले गेले ते आज अचानक भयानक सत्य म्हणून समोर येत आहे. 29 जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्र दुःखात बुडला होता. दादांवर अंत्यसंस्कार झाले, पण त्याच वेळी विमानाच्या मॅनिफेस्टोमध्ये प्रवासी यादीत फेरफार करण्याचे काम सुरू होते. पहिल्या दिवशी यादीत 6 नावे होती, दुसऱ्या दिवशी ती 5च कशी झाली? का कुणीतरी जाणीवपूर्वक त्या 6व्या इस्मानाचे अस्तित्व मिटवण्याचा प्रयत्न करतोय? तिसऱ्या दिवशी तपास यंत्रणांनी तपासाचा कोन बदलला. त्यांना 5 असे सबळ पुरावे मिळाले जे अपघाताच्या डाव्या बाजूला खोटे ठरवत होते. आता हे पुरावे सर्वत्र रहस्य उघड करणार होते. सर्वात आधी ब्लॅक बॉक्स कालपर्यंत समोर आला होता. ब्लॅक बॉक्समध्ये नेमकं काय रेकॉर्ड झालं होतं? अखेरच्या क्षणी जेव्हा विमान कोसळलं होतं तेव्हा जो मेडे कॉल दिला जातो, मेडे कॉल म्हणजे जेव्हा अपघात स्थिती होत असते की आता काहीच होऊ शकत नाही, तो कॉल. पण त्यामध्ये त्याचा आवाज होता का? हे सर्व कालपर्यंत स्पष्ट होणार होते. पण आज जी विदारक माहिती समोर आली आहे, जो असा खळबळजनक खुलासा झाला आहे, त्याचा विचारसुद्धा कोणी केला नव्हता. कालपर्यंत टीव्हीवर दाखवत होते की हा केवळ अपघात आहे, काही तांत्रिक त्रुटी आहेत, किंवा काल एक संशयिताला अटकही करण्यात आली होती. त्या आरोपीबाबत विविध तर्कवितर्क काढले जात होते, पण पुरावे जे सांगतात ते अंतिम सत्य असते. म्हणून खोटेपणा करू शकतो, पण पुराव्यावर विश्वास ठेवावा लागतो. पुरावा ही अत्यंत कळीची बाब असते. पुरावा जो बोलू शकतो तर काहीही होऊ शकतं, पण जेव्हा पुरावा बोलू लागला तरच आपण ती गोष्ट खरी मानतो. मग मुख्य पुरावा काय होता? काय घडले शेवटच्या क्षणी? 6 व्यक्ती होत्या की 5? जर 6 व्यक्ती होत्या तर 5च मृतदेह कसे आढळले? मग तो 6वा माणूस कोण होता जो कुठे सापडला नाही? काय घडली ही महत्त्वाची घडामोड? अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याला आपण आता सुरुवात करतोय. संपूर्ण महाराष्ट्राचा थरकाप उडवणारे सत्य आता बाहेर येऊ लागले आहे. पहिल्या दिवशी जेव्हा अपघात झाला होता तेव्हा लागलीच ब्लॅक बॉक्स हस्तगत करण्यात आला होता. ब्लॅक बॉक्समधून एक अत्यंत महत्त्वाची बाबी समोर आली, एक माहिती समोर आली जी अतिशय वेगळी होती. त्या माहितीनुसार वैमानिक जेव्हा अशा संकटात असतो, जेव्हा आपत्कालीन परिस्थिती हे उद्भवते, त्यावेळेस तो मेडे असा शब्द उच्चारतो. आता मेडे हा कुठलाही आपत्कालीन स्थितीत कंट्रोल रूमला संदेश देण्याकरिता सांकेतिक शब्द असतो. मेडे म्हणजे आता खूप जास्त बिघाड झाली आहे आणि आता प्लेन कंट्रोल होऊ शकत नाही, आता अपघात होण्याची मोठी शक्यता आहे, तेव्हा मेडे हा कॉल दिला जातो. आता एवढ्या सगळं घडत असताना तो कोडवर्ड वापरला गेला नाही, हा महत्त्वाचा मुद्दा तर तिथे उपस्थित झालाच होता. पण तिथे ओ शिट हा शब्द ऐकायला आला. आता ओ शिट हा अचानक अनेकदा काल्पनिक किंवा अनकलनीय घटनेवर वापरला जातो हे आपल्याला ठाऊकच आहे. पण सुरुवातीला वाटले की हा काही तांत्रिक बिघाड होता की काही खरोखर वैमानिकाला अंदाज आला नव्हता की आपला अपघात होणार आहे. यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी माहिती दुसऱ्या दिवशी हाती आली. दुसरा दिवस संपला. तिसऱ्या दिवशी या प्रकरणाचे 5 पुरावे समोर आले. ते तर खूपच भयानक होते. ज्यामध्ये वैमानिकाचा इतिहास तपासण्यात आला. तो वैमानिक तब्बल 3 वेळा मद्यपान करून चालवताना सापडल्यामुळे त्याला निलंबित सुद्धा करण्यात आले होते. ही माहिती उघड झाली आणि त्यामुळे संशयाची सुई या वैमानिकाच्या स्थिरावर आली. पण पुढे काही दिवसात एक आरोपी यामध्ये अटक करण्यात आली. तो आरोपी दिल्लीतून ताब्यात घेण्यात आला होता. दिल्लीमध्ये एक विशेष तपास पथक रचना झाले होते. एका विशिष्ट ठिकाणी छापा टाकल्यावर त्यांनी एका कार्यालयात प्रवेश केला. तिथे पहिले तर ऑफिसला टाळे होते, शटर खाली होते, पण पोलिसांनी अचूक सापळा रचून त्या आरोपीला अटक केली. त्या आरोपीचा सलग 6 तास चौकशी झाली आणि त्या चौकशीत आरोपी हा तर पोपटासारखा बोलू लागला. मग तो आरोपी कोण होता? त्याला दिल्लीतून का पकडण्यात आले? घटना तर महाराष्ट्र, बारामती, मुंबई फ्लाईट एअरमध्ये घडली होती, तर मग दिल्लीचं कनेक्शन काय? हा प्रश्न चर्चेला जात होता. दिल्लीत अटक झाली होती या विमानाच्या कंपनीच्या मालकाला. त्याने तिथे खुलासा केला होता. पण तेवढ्यात आजी सगळ्यात भीषण माहिती समोर आली. ती म्हणजे 6 प्रवाशांची. 6 लोक होते, तर मग 5वा पार्थी सापडला का नाही? तर मग एक जण तिथून गायब कसा काय झाला? आणि मग जर तो बेपत्ता झाला तर तो व्यक्ती कोण आहे? हा कळीचा प्रश्न आता समोर येणार होता आणि इथूनच या प्रकरणाची संपूर्ण बाजू पलटणार होती. अख्खा महाराष्ट्र डोळे लावून बघत होता की कधी या प्रकरणाचे सत्य समोर येईल. पण खरं तर जिथे 6 माणसे होती आणि 5वा मृतदेह सापडले अशी वेगळीच माहिती समोर आल्यामुळे या प्रकरणावर आणखीन चर्चा रंगू लागली होती. मग खरोखर कोण होता तो 6वा इसम? काय नाव आहे त्याचे, त्या व्यक्तीचे? ही माहिती उघड होणार आहे. खरे तर संशय तेव्हा अधिक बळकटावर जातो ज्या वेळा ते मृतदेह तिथे विखुरलेले होते आणि त्यांची ओळख पटवणे कठीण होते.
जसे आपल्याला ठाऊक आहे की दादांच्या हातातील त्या घड्याळीवरून त्यांची ओळख निश्चित केली गेली, कारण परिस्थिती इतकी भीषण होती की ओळख पटवणं अशक्यप्राय होते. मात्र आज अमोल मिटकरींनी उपस्थित केलेल्या एका प्रश्नाने संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेला घाम फोडलाय. ते विचारतात की जर विमानाचे पोलाद आणि सोन्यासारखे कठीण धातू देखील आगीच्या भक्ष्यास्थळी पडून वितळले जाते, तर ते घड्याळ सुरक्षित कसे काय उरले? की मग त्या 6व्या सावलीने पुराव्याचा भाग म्हणून ते जाणीवपूर्वक तिथे ठेवले. मित्रांनो, आपण आता अशा वळणावर आलो आहोत जिथे विखुरलेले सर्व दुवे एकमेकांना छेदत आहेत. आज 7व्या दिवशी अजितदादांचे अत्यंत विश्वासू सहकारी आमदार अमोल मिटकरींनी कॅमेऱ्यासमोर येऊन थेट तोफ टाकली आणि त्यांनी जाहीरपणे विचारले की अधिकृत रेकॉर्डरनुसार जर 6 जण विमानात असतात, प्रवास माध्यमातून केवळ 5च मृतदेह का दाखवले? तो 6वा प्रवासी अदृश्य झाला की काय? त्याला जाणीवपूर्वक बाजूला सारले गेले. मिटकरींची ही माहिती शंका राजकारणात उडवलेला एक स्फोटाचाच धुरळ आहे. त्यांनी आणखीन एक गुप्तता उघड केले की ऐनवेळी वैमानिक का बदलण्यात आला, ज्याला पूर्व इतिहास हे पूर्ण डागलेला होता आणि जो नेहमी नशेत असायचा, त्याचीच निवड दादांच्या प्रवासासाठी का केली गेली? याचे उत्तर आजही सरकारी कागदपत्रामध्ये नाही. विमान जळून खाक झाले, माणसे संपली, पण घड्याळावरची काही कागदपत्रे आणि घड्याळ हे सुखरूप बचावली. हे तांत्रिकदृष्ट्या कसे शक्य आहे? आता हे सगळं होत असताना अचानक कॅप्टन सुमित कपूर, जे त्या विमानाचे चालक होते, तर त्यांच्या पत्नीने एक धक्कादायक पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केली. ती म्हणाली, माझे पती जिवंत आहेत. आता सुमित कपूर हे त्यांच्या विमानाचे चालक होते, तर ते कसे काय जिवंत असू शकतात? हा प्रश्न आता माध्यमासहित संपूर्ण लोकांना पडला होता. तर खरंच या कारण वेगळं समोर येणार होतं. त्यांच्या पोस्टमागचं सत्य काय होतं? त्यांनी एक पानभर पोस्ट केली, माझे पती सुरक्षित आहेत, तर मग काय आहे त्यांच्या मागचं सत्य? हे उघड होत असताना मिटकरींचा दावा समोर आला आणि सगळं चित्रच बदललं. आता जी एक महिला, जिचं नाव संजम सहानी आहे, तर त्यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट केली. आता खरं तरी पोस्ट करत असताना त्यांचे पती हे कॅप्टन साहिल मदान हे होते, पण जे अपघात गेले तर ते सुमित कपूर होते. म्हणजे सुमित कपूर यांच्याऐवजी साहिल मदान यांचा फोटो सोशल मीडियावर वापरला गेला आणि ज्यामुळे सर्वांना वाटलं सुमित कपूरच आहेत, पण हे साहिल मदान होते. आणि साहिल मदान हे देवाच्या कृपेने त्या दिवशी ट्रॉफिकमध्ये अडकल्यामुळे ते वाचले, असं नंतर सांगण्यात आलं. विमान चालक बदलण्यात आला आणि ते वाचले, तर अशा पद्धतीने ते वाचले आहेत अशी माहिती त्या ठिकाणी समोर आली होती. पण मिटकरींच्या मती हा केवळ अपघात नसून महाराष्ट्राच्या बुलंद नेतृत्वाला केलेला एक क्रूर सर्जिकल स्ट्राईक आहे. आज 6 दिवस उलटून गेले आहेत. प्रत्येक येणारी पहाट जुन्या वृत्तांना खोटे पाडणं, नवीन रहस्य घेऊन येत आहे. पहिल्या दिवशी जे दुर्दैव वाटलं, त्यात 7व्या दिवशी राजकीय वैराचा एक सुनियोजित कट वाचू लागला आहे. 6 प्रवाशांनी नोंद आणि हाती लागलेले 5 देह हे गणित सुटल्याशिवाय खरा मास्टर माइंड समोर येणार नाही. मिटकरींचे हे जळजळीत सवाल आणि तपास पथकांच्या हाती लागलेले ते 5 धागेदार सर्व एकाच मोठ्या रहस्याकडे अंगुली दर्शवत आहेत. ते पुन्हा नेमकी काय वाटते? तो 6वा पुरावा, तो 6वा माणूस नक्की कोण असावा? चालत्या विमानातून एखादी व्यक्ती हवेत लुप्त होऊ शकते का? तर मित्रांनो, आतापर्यंत आपण या प्रकरणातील सर्व धक्कादायक पैलू समोर आणून घेतलेले आहेत, पुरावे पाहिलेले आहेत. पण एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, ही माहिती सध्या उपलब्ध असणाऱ्या चर्चा आणि सूत्रांच्या द्रव्यावर आधारित आहे. शक्यता आहे आम्हाला कोणत्याही अफवांना दुर्जोरता देत नाही किंवा आम्ही कोणाच्याही भावना दुखवत नाही. आमचा उद्देश अजिबात नाही. मात्र अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलेला प्रश्न आणि विमानातील प्रवाशांच्या संख्येत तफावत असणारी तयार झालेली चर्चा, हे सगळं पाहून सामान्य माणसाच्या मनात शंका येणे हे तर स्वाभाविक आहे. 6 जण विमानात असतील तर मग 5 मृतदेह कसे काय मिळाले? ही बाब खरं तर विचार करायला लावणारी आहे. तो 6वा मृतदेह नक्की कोण होता? मग तो खरंच गायब झाला की तो बसलाच नाही की बसून वाचला की काय? याच्या मागचं सत्य काय असू शकतं हे येणारे काळच ठरवेल. पण आता मला तुमचं मत जाणून घ्यायला आवडेल. तुम्हाला काय वाटतं, हा केवळ एक दुर्दैवी अपघात होता की दुसरंच काहीतरी होतं? तो 6वा प्रवासी नेमका कोण असू शकतो? तुमची शंका, तुमचे विचार खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या प्रत्येक कमेंटला मी नक्की वाचेल आणि या विषयाला नवीन चर्चा घडू शकते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा. महाराष्ट्राच्या राजकारणातील अशाच महत्त्वाच्या घडामोडीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा. धन्यवाद.